व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महायुतीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब, मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि हजारोंच्या संख्येनं सुनेत्रा वहिनींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले बारामतीकर बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये या बारामतीला असं महत्त्व आहे. आणि माझा राजकीय प्रवास जर बघितला तर व्यासपीठावर बसलेल्या दिग्गज मंडळींएवढा माझा राजकीय प्रवास नाही. 1998 सालामध्ये सर्वात पहिल्यांदा माझी शरद पवार साहेबांबरोबर भेट झाली. 1999 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी काम करायला सुरुवात केली. 2004ला पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनंच आमदार झालो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं आमदार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे 3 वाजता अजितदादांची आणि माझी भेट झाली. ती माझ्या आयुष्यातली अजितदादांबरोबरची पहिली भेट होती. ती कशासाठी होती, त्यांनी मला काय राजकीय सांगितलं होतं किंवा माझी काय परीक्षा घेतली होती हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही. परंतु अजितदादांच्या त्या राजकीय परीक्षेमध्ये मी 100% पास झालो. आणि त्या दिवशीपासून पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी प्रचंड प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. माझा राजकीय प्रवास अजितदादांच्या, सुनेत्रा वहिनींच्या, तटकरे साहेबांच्या सगळ्यांच्याच समोर असताना आज मला शिवसेनेचा नेता म्हणून भाषणाची जी संधी मिळते याच्यामध्ये श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं नक्की आहे, पण याच्यामध्ये अजितदादांचा देखील वाटा आहे हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 2-2.5 महिने झाले. 28 तारखेला ही घटना घडली. वहिनी 27 तारखेला मी 4 वेळा अजितदादांबरोबर बोललो. दुपारी 3 वाजेपर्यंत राजकीय गोष्टींवर माझी दादांची चर्चा झाली. आणि संध्याकाळी 7 वाजता अजितदादांनी या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मला एक काम सांगितलं. आणि शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्यांचं काम दादा कसे सांगायचे हे माझ्यापेक्षा बारामतीकरांना चांगलं माहिती आहे. म्हणजे त्यांनी सूचना पण केली आणि त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दम देखील दिलेला होता. त्या सूचनेनंतर तात्काळ मी त्याच दिवशी 27ला 7:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो. आणि मी त्याला विनंती केली की अशा पद्धतीचा दादांचा निरोप होता. देवेंद्रजींनी देखील सांगितलं की फाईलवर ताबडतोब सही करा. आज तो माझा OSD माझ्याबरोबर वहिनी इथं आलेला आहे. त्याला मी मुंबईला फोन करून सांगितलं की सकाळी फाईल ती रत्नागिरीमध्ये पोच झाली पाहिजे. पण दुर्दैव आहे की दुसऱ्या दिवशी त्या फाईलवर सही केलेली बघायला अजितदादा आपल्यामध्ये नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना किंवा आता शिवसेनेमध्ये देखील काम करत असताना अजितदादांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोलाचं लाभलेलं आहे हे बारामतीमध्ये येऊन सांगताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये मला 2 गोष्टी फक्त या ठिकाणी सांगायच्या आहेत की ज्यावेळी हा 28 तारखेला प्रकार घडला, शिंदे साहेब त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी देखील बारामतीमध्ये होते. आणि त्याच्या पुढचे 3 दिवस ते कोणाशीही बोलत नव्हते आणि कोणाशीही साधी चर्चा करत नव्हते. पहिले मी 3ऱ्या-4थ्या दिवशी धाडस केला आणि एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला असं वाटतं की अजितदादांच्या प्रेमापोटी अशा होत्या की ते म्हणाले, आजही मला अजितदादा माझ्या उजव्या डाव्या बाजूला असल्यासारखे वाटतात. अजितदादा परखड बोलायचे
पण अजितदादांसारखं भावापेक्षा मोठं प्रेम माझ्यावर कुणी केलं नाही याची जाणीव दादा गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली आणि या दुःखातनं मी सावरू शकत नाही अशा पद्धतीची एकनाथ शिंदे साहेबांची भावना होती. आणि म्हणून मला बारामतीकरांना एक हात जोडून विनंती करायची आहे. खरी तर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे हे सगळ्यांचंच मत होतं, परंतु काही लोक आता निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. विक्रमी मतदान झालं पाहिजे आणि सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्यानं विधानसभेमध्ये गेल्या पाहिजे, त्याची जबाबदारी आज आता बारामतीकरांनी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे.